शेगाव नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या प्रकाश शेगोकार यांचा दणदणीत विजय मिरवणुकीने शहर दणाणले। शेगाव नगर परिषद निवडणूक 2025 मध्ये काँग्रेसच्या प्रकाश शेगोकार यांचा 1441 मतांनी दणदणीत विजय झाला। त्यावरून काँग्रेस पक्षाने विजय रथ तयार करून शहरातून मुख्य मार्गाने भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत काँग्रेसच्या पक्षनेत्या स्वातीताई वाकेकर, काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वर दादा पाटील, ज्ञानेश्वर घुमरे, नवनिर्वाचित काँग्रेसचे 6 नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष शिवाजीराव बुरुंगले, शैलेंद्र दादा पाटील, महेश काळे, रवींद्र उमाळे, आनंद अग्रवाल, जयंतराव खेडकर, शेख राजीक यांची प्रमुख उपस्थिती होती। शहरातील श्री गणेश प्रस्थ येथून निघालेल्या विजयारथ शहरातून रेल्वे स्टेशन, अग्रेसन चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, लहुजी वस्ताद चौक मार्गे श्री संत गजानन महाराज मंदिराजवळ आला। यावेळी विजयी उमेदवाराच्या ठिकठिकाणी पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले। विजयी रॅली दरम्यान शहरातील मुख्य मार्गावरील महापुरुषाच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले। शहरातील मुख्य चौकात गुलाल उधळून ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला। श्री गजानन महाराजांच्या दर्शनानंतर नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार यांच्या निवासस्थानी विजय रॅलीची सांगता करण्यात आली। यावेळी काँग्रेस पक्षाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। सनसनी न्यूज शेगाव। जे वलय आहे ते वलय वारकरी संप्रदायाचं असल्यामुळं या परिणामाबद्दल कोणाच्याही मनात तीळ मात्र शंका नाही। त्यामुळं निवडणुकीमध्ये प्रकाश एकनाथ शेगोकारांचा झालेला विजय हा खरोखर संत नगरीला शोभा देणारा विजय आहे आणि त्या परिवाराचं वलय माझ्यासारखा तरी मागील 3 पिढ्यापासून अनुभवतो आहे। अशा समाजातील वारकरी संप्रदायाचं एवढं मोठं वलय असणे आणि त्या सदस्याला काँग्रेस पक्षाने उमेदवारी देणे हा सुद्धा काँग्रेस पक्षाचा बहुमान आहे। या सदस्याला उमेदवारी दिल्यामुळं आज जो विजयश्री खेचून आणला हा फक्त सांप्रदायिक वलयानं विजयश्री खेचून आणला असं मी आजच्या घडीला मानतो। मतदार तर सोबत होतेच, परंतु त्या मतदाराला त्याच्या निरीक्षणात ज्या पद्धतीचा उमेदवार पाहिजे होता तो परफेक्ट त्या पद्धतीचा उमेदवार प्रकाश एकनाथ शेगोकारच्या माध्यमातून मिळाला। म्हणून आज आपण या विजयश्रीची माला आपण आपल्या परिवारात आपल्या आनंद साजरा करतोय। शहरातल्या बाकी विकासाचे जे विषय आहेत त्याकरता आपल्याकडे सुद्धा 2 ते 3 माजी नगराध्यक्षाचं दृष्टिकोन आहे आणि त्या दृष्टिकोनातून निश्चितच शेगाव शहराचा कसा विकास करायचा ज्याचा मोठा तगडा अनुभव शैलेंद्र पाटील यांना सुद्धा आहे, शिवाजीराव बुरुंगले यांना सुद्धा आहे आणि पूर्वीच्या खंडाच्या टाइमला जे नगराध्यक्ष झाले ते सुद्धा अनुभवी व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहेत। त्याच्यामुळे निश्चितच शेगाव शहराचा विकास नियोजनबद्ध अतिशय शिस्त पद्धतीनं शासकीय कर्मचाऱ्यांना वळण कसं लावायचं हे जेवढं आमच्या परिवारातल्या सदस्यांना माहित आहे, शिवाजीराव बुरुंगले यांच्या परिवारातल्या सदस्यांना माहिती आहे, एवढं शहरातल्या इतर कोण्याच परिवारातल्या सदस्यांना माहिती नसतं हा कोण मी आजच्या प्रसंगी तुम्हाला सांगतो। त्याच्यामुळे शहराच्या विकासाचा विषय मी जास्त बोलून न दाखवता मी करून दाखवण्यात विश्वास ठेवतो। त्याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या कालावधीत आणि ही झालेली निवडणूक शहरातून निवडीतून येणारा शहरातून आलेलं नगराध्यक्ष पद अतिशय मोठी मोलाची बाब आहे आणि त्या मिळालेल्या संधीचं सोनं प्रकाश एकनाथ शेगोकार व त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक पक्ष या माध्यमातून आम्ही कुठेही शहरवासियांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही एवढंच मी आजच्या प्रसंगी आपल्या सर्वांना ग्वाही देतो। हा विजय माझा एकट्याचा नसून माझ्या नेत्यांपासून माझ्या पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांचा या सर्वांचा एकजुटीचा हा विजय आहे आणि काही तडाचा येणार नाही ही या प्रसंगी ग्वाही देतो व सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो व थांबतो। जय गजानन, जय दत्त।